संघर्ष गाव विकास समिती टापूपाडा सुरगाणा तालुक्यातील टापूपाडा येथे दिनांक 18/12/2025 रोजी गाव स्वच्छता आणि स्वदेश फाउंडेशन समितीची स्थापना करण्यात आली आणि या प्रसंगी स्वदेश फाउंडेशनचे पदाधिकारी अरुण सुबर, दीपक मोरे, मुरली कासार, गणेश वाणी, प्रवीण देशमुख, तुकाराम बोरसे, कल्पना महाले उपस्थित होते। यावेळी गाव विकास समिती टापूपाडाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। घनश्याम त्र्यंबक राठोड यांच्या अध्यक्षपदी, मनोज अर्जुन चौधरी यांची सचिवपदी, वनिता वैभव बागुल यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली। सदस्य म्हणून सुनीता भास्कर चौधरी, कृष्णा तुकाराम राठोड, शकुंतला दुर्योधन राठोड, राजू पंडित वाघ, विठोबा जयराम पवार, चित्रा गुरुदास राठोड, वैशाली पांडुरंग चौधरी यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, संपूर्ण गावकरी, तरुण मित्र मंडळी तसेच महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गाव स्वच्छता, सामाजिक विकास, जनजागृतीसाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प यावेळेस करण्यात आला। तुकाराम राठोड, संघर्ष गाव विकास समिती टापूपाडा। खरोखर जर म्हणायचं ठरलं तर गावाचं एक चित्रण बदलायचं म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याचा प्लॅनिंग आयोजन करावं लागतंय। त्यासाठी आम्ही अगोदर असा एक विचार केला होता की आपले स्वप्नातील गाव कसं असायला पाहिजे, पण त्यासाठी गावाची एकत्रितपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांचं एक विचार बदलून ह्या गोष्टी उभ्या होऊ शकतात असं आम्ही एक प्लॅनिंग केलं। तर त्यामध्ये बरेच मला तरी वाटतं की 1 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये नुसतं आमचं प्लॅनिंग आयोजन व्हायचं, पण प्रत्यक्ष काम करायला आम्ही थोडासा उशीर केला। आणि आज जर बघितलं तर दीर्घ काळ असे ना, पण 1 वर्षाच्या कालावधीनंतरही पण आजची परिस्थिती खूप चांगली आहे। त्याचं कारण काय असेल तर सगळं गाव एकत्र आलं आणि वारंवार स्वदेश फाउंडेशनचे जे काही भाऊ आहेत, जे साहेब आहेत, ते वारंवार येऊन आम्हाला जे त्यांनी गाव विकासासंबंधी जे काही बैठकी घेतल्या आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आपलं गाव खूप चांगल्या एक उच्च लेवलला जाऊ शकतं, तुमची स्वतःची वैयक्तिक प्रगती होऊ शकते असे विचार देऊन, वारंवार विचार देऊन तेव्हा आमच्या त्या गोष्टी मनावर बिंबल्या आणि आम्ही त्या गोष्टी मनावर बिंबून आणि आम्ही कामाला सुरुवात केली। तत्पूर्वी सांगायचं जर ठरलं तर पहिले प्रथम आम्ही स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलं, कारण स्वच्छता हीच आपल्या आरोग्याची देवता आहे। कारण स्वच्छ आपण परिसर असेल तर आपलं आरोग्य चांगलं असू शकतं, म्हणूनसाठी आम्ही पहिले प्रथम स्वच्छतेकडे वळालो। मग आम्ही आमच्या गावातील म्हणजे सर्व 4ही दिशेनी जी काही केरकचरा असेल, घाण असेल, त्यामध्ये महिला वर्ग असेल, युवा वर्ग असेल, त्याच्यानंतर वयोवृद्ध असतील, सगळ्याचा एक सहभाग होऊन आम्ही तो केरकचरा परिपूर्ण गावातील साफ करून त्याच्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था, जिथं जिथं पाणी साचत होता तिथं डासाची निर्मिती होत होती आणि म्हणूनसाठी त्याही गोष्टीचा आम्ही विचार केला आणि प्रत्येक घरी जिथं सांडपाण्याची व्यवस्था नाही तिथं शोषखड्डा करून जे पडलेलं सांडलेलं पाणी आहे ते तिथल्या तिथंच असे जमिनीत मुरले गेलं आणि आज जर बघितलं तर कुठं डास कुठं दिसत नाही। म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर आम्हाला चांगल्यापैकी त्याचा अनुभव आला। आणि दुसरी गोष्ट अशी आहे का एक आपण काहीतरी एक परिवर्तन आपल्या जीवनात काही परिवर्तन करायचं असेल तर एकत्रित येऊनच म्हणजे आपण म्हणतो ना की संघशक्ती कलियुगे, आणि ह्या कलियुगामध्ये जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर सर्व आपण एक संघ, एक विचार, एक आचार ह्या गोष्टी एकत्र येऊनच आपण करू शकाल, तरच काहीतरी प्रगतीचं पाऊल पुढं जाऊ शकतं। आणि दुसरी गोष्ट, ही गोष्ट करत असताना बऱ्याच अशा अडीअडचणी पण आम्हाला आल्यात, कारण सगळेच काही जादूची कांडी नाही आहे की बाबा एकत्र येऊन लगेच त्या गोष्टीचं परिवर्तन होईल, लोकांचे विचार बदलतील। त्यासाठी बराच असा दीर्घकाळ पण निघून गेला आणि त्यातल्या त्यात आज जरी दीर्घकाळ निघून गेला असेल तरी पण आपण म्हणतो ना की दीर्घ प्रतीक्षा करून मिळालेलं फळ हे कधीही जास्तच गोड असतंय आणि ती प्रतीक्षा आम्ही खरोखर केली आणि आजच्या घडीला त्याचं फळ स्रोत आजचं आम्हाला ते मिळतं आहेत। म्हणजे गावाच्या वतीने सगळं कार्यकर्त्यांनी खूप काही आम्हाला समज दिली आणि सेटिंग घेऊन त्याच्यात आम्हाला ह्या विचाराचं खूप काही प्रोत्साहन दिलं आणि त्या गोष्टीला आम्ही उभे झालो आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा। मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट,
अधिक माहितीसाठी संपर्क 9090 9191 96 तसेच 7304 7556 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.